नावे देव धरिजे तो भावे, येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी। तुका म्हणे ज्यावे, तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे, येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी। पांडुरंगा करू प्रथमा, पांडुरंगा करू प्रथमा, पांडुरंगा करू प्रथमा, पांडुरंगा करू प्रथमा। शरण संताची उतरे धरणा संताची, उतरे धरणा संताची। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानन्दमीशमानन्दि वल्लभं। श्री ज्ञानेषु भगवान् विष्णुः, निवृत्तिर्भगवान् हरः, सोपानो भगवान् ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। विठ्ठल संसार येणे नावे तरी शूर, येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी। जगद्गुरु तुकोबारा यांचा अभंग आहे। कदाचित आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा असेल किंवा नसेल, एक दोन चरण नसतील, एक दोन चरण असतील परिचयाची। उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे। सप्ताह आपला 30व्या वर्षामध्ये पदार्पण करतो, म्हणजे जुला, म्हणजे 2 तप होऊन गेल्यानंतर त्याला जुलं म्हणतात। विठ्ठल या ठिकाणी 30व्या वर्षामधला आपला हा सप्ताह येतो। वैकुंठवासी शहाडकर बाबांच्या प्रेमातलं हे गाव, त्यांच्या आशीर्वादाखालचं हे गाव आहे। त्यांना वंदना करतो। आपण सगळेजण मंडळी, काही जुने श्रोते असतील, काही नवीन श्रोते असतील, पण तुम्ही आम्ही खेळी मिळे। पण खेळ खेळत असताना लढी खेळ खेळायचं नाही बरं का। लढी खेळ खेळायचं म्हटलं की गाव पण अंगावर येतो आणि नाश होतो खेळाचा। विठ्ठल खेळाचे नियम सांगायचा आजचा दिवस नाही माझ्याकडे। खेळाचे नियम सांगण्याचं काम आता अंबादास बाबांकडे आपल्या, आणि अंबादास बाबांनी आपल्या सगळ्यांना या खेळाचे नियम सांगावे अशी त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा करतो। शहाडकर बाबांच्या प्रेमानं पुष्ट झालेलं हे गाव आहे। त्यांच्या परंपरेचा निर्वाह महाराज करतायत, अतिशय आनंद वाटतो। पण त्यांच्यासारखं त्यांनी हरिपाठ मंडळ पण करावं। मग अशी काय महाराजांचं नाव दिलीप महाराज। दिलीप महाराज, मला थोडासा पक्वास तुमचा ऐकायचं बरं का, शेवटला का दिलीप महाराजांची मेहनत आहे इथे। लेकरं मगाशी मी हरिपाठाला आल्यानंतर जेव्हा इथे बघितले, खरं म्हणजे सांगू का ना, तुमच्या घरादाराची आम्हाला असं वाटत नाही की यावं घरी जावं, काय कुणाच्या काय काजू बदाम मारावे, अशी काही इच्छा नाही आम्हाला, पण ही लेकरं दिसली ना की आमच्या तोंडात लाळ जमा होते।
कारण उद्याचा हा आपला भविष्यकाळ आहे आणि भविष्यकाळ धोक्यामध्ये जाण्यासाठी हजारो संसाधनं आपल्या हातात उपलब्ध आहेत. धोका टळावा याच्यासाठी वारकरी संप्रदाय विठ्ठल विठ्ठल